श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 397। उपशम प्रकरण सर्ग 52। उद्दालकाचे आख्यान। उद्दालक पुढे म्हणाला, आता अध्यारोप दृष्टीने विचार करू लागले असता जे जे इंद्रिय गोचर आहे ते सर्वच तो अहम आहे. परंतु अपवाद दृष्टीने विचार करता खऱ्या अहमचा कोठेच पत्ता लागत नाही. खरी सन्मय दृष्टी ती हीच असून प्रत्येक देहामध्ये परिच्छिन्न रूपाने असणारा जो अहम त्याला वास्तविक अस्तित्वच नाही. परंतु मला आजपर्यंत अज्ञानरूपी धूर्त अहंकाराने फसवून अतिशय छळले होते. ह्या अज्ञानरूपी चोराने माझ्या पारमार्थिक स्वरूपाच्या धनाचा इतके दिवस अपहार केला होता व माझे महद्भाग्य म्हणून या चोराचे स्वरूप मी आता बरोबर ओळखले असून इतःपर मी त्याच्या तावडीत सापडणार नाही. त्याची संगती आतापर्यंत झाली तेवढी पुरे झाली. एखाद्या मेघाने पर्वताचा आश्रय केला असला तरी पर्वताचे आणि मेघाचे स्वरूप अगदी भिन्न असल्यामुळे ज्याप्रमाणे त्यांचा संबंध वस्तुतः संभवत नाही, त्याप्रमाणे माझे आणि अहंकाराचे स्वरूप परस्पर विरोधी असल्यामुळे माझा आणि अहंकाराचा संबंध केव्हाच संभवत नाही. कारण माझे स्वरूप दुःखरहित आहे आणि अहंकार हा दुःखरूप व दुःखकारक आहे. अशा स्थितीमध्ये माझा आणि अहंकाराचा संबंध होणार तरी कसा? आता ह्या ठिकाणी कोणी असे म्हणेल की तुझ्या ठिकाणी जर अहंकाराचा अभाव आहे तर बोलणे चालणे वगैरे क्रिया कशा करतोस? तर मी एखाद्या नटाप्रमाणे व्यवहारापुरता तात्कालिक अहंकार धारण करतो व बोलणे चालणे पाहणे इत्यादी क्रिया करतो. परंतु मी निरंतर आपल्या आत्मस्वरूपाचे अवलोकन करीत असल्यामुळे माझ्या त्या स्वरूपामध्ये अहंकाराला अवकाशच उरलेला नाही. चक्षुरादी इंद्रिय म्हणजे तत्वतः मीच आहे, परंतु ती माझ्या व्यतिरिक्त आहेत असे मानले तर ती जड आहेत असे ठरत असल्यामुळे ती देहात राहोत किंवा दुसरीकडे निघून जावोत. त्यामुळे माझ्या वास्तविक स्वरूपाची हानी होणे शक्य नाही. शिव शिव, हा अहम कोण आणि ह्याची कल्पना कोणी व कशी केली कोण जाणे. हा अहमरूपी वेताळ धिप्पाड आणि भयंकर असून तो जगदरूपी बालकाला भेडसावून सोडतो. मी इतके दिवस या अहंकाररूपी खड्ड्यामध्ये व्यर्थ लोळत पडलो होतो. जर नेत्र आपल्या विषयाचे ग्रहण करताना मी प्रत्यक्ष पाहतो तर हा अहम नावाचा दुःखदायक चोर मध्येच कोठून आला? स्पर्शेंद्रिय जर स्पर्शाचे ग्रहण करते असा माझा अनुभव आहे तर हा दुष्ट अहम मध्येच आला कोठून? रसनेंद्रिय जर रस ग्रहण करण्याविषयी उत्सुक होऊन आपला विषय ग्रहण करताना मी प्रत्यक्ष पाहतो तर हा अहम मध्येच उत्पन्न होऊन मीच त्या रसाचा भोक्ता आहे असा भ्रम का भरे उत्पन्न व्हावा? श्रवणोन्मुख झालेले विचारे कान शब्द विषय ग्रहण करीत असता या अहंकाराने निष्कारण उत्पन्न होऊन त्याचा अभिमान धरावा हे मोठे चमत्कारिकच नाही काय? घ्राणेंद्रियाने गंध विषयाच्या लालसेने सुवास घ्यावा आणि ह्या अहम नामक चोराने तो वास मी घेतला असे म्हणावे हे मोठे विलक्षण आहे. अशा रीतीने सर्व इंद्रियांच्या बाबतीत लुडबुड करणारा हा चोर आहे तरी कोण? या चोराचा कितीही तपास केला तरी त्याचा पत्ता लागत नाही. कारण उघडच आहे की ही अहंकाराची कल्पना मृगजळाप्रमाणे मिथ्याच उत्पन्न होते व तिच्यामुळे मी देह आहे ही जी भावना उत्पन्न होते ती ही भ्रमात्मकच आहे. यास्तव ही देह अहंभावरूपी वासना अजिबात टाकून दिली पाहिजे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.